Good morning, sir. Good morning. Good morning, all of you. Okay, let's start. Last lecture, we will discuss about most important order, that is issues order number 14. Order number 14 आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेली होती. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आपण काय करूया, मध्ये जे काही ऑर्डर्स आहेत ते आपण महत्त्वाचे आहेत पण एवढ्या महत्त्वाच्या नाहीयेत, म्हणून आपण डायरेक्ट आज काय करूया, एक महत्त्वाची ऑर्डर पाहूया. ऑर्डर नंबर 20. ऑर्डर नंबर 20 20. ऑर्डर नंबर 20 नाव लिहून घ्या. जजमेंट अँड डिक्री. जजमेंट अँड डिक्री नाव आहे. जजमेंट अँड डिक्री. रूल फर्स्ट पहा. रूल फर्स्ट, जजमेंट व्हेन प्रोनाउन्स्ड. जजमेंट कधी प्रोनाउन्स केलं जाईल, जजमेंट कधी दिलं जाईल. रूल फर्स्ट सांगतो ह्या ऑर्डरचा. जजमेंट व्हेन प्रोनाउन्स्ड. पहा रूल, सब रूल फर्स्ट. द कोर्ट आफ्टर द केस हॅज हर्ड. जी काय केस आहे ती केस पूर्णपणे ऐकून घेईल, हर्ड करेल, ऐकून घेईल. आफ्टर द केस हॅज बीन हर्ड शाल प्रोनाउन्स जजमेंट. आणि मग नंतर होऊन काय करेल, जजमेंट प्रोनाउन्स करेल. इन ओपन कोर्ट. आणि ते जजमेंट कुठे केलं जाईल, ओपन कोर्टात प्रोनाउन्स केलं जाईल. ओपन कोर्टात. ओपन कोर्टात. आयदर ऍट वन्स, एकदाच, म्हणजे एकदा स्टार्ट केलं जजमेंट प्रोनाउन्स करायला की लगेचच ऍट, की आयदर ऍट वन्स, एकदाच, किंवा और ऍज सून देअर आफ्टर ऍज मे बी प्रॅक्टिकेबल. किंवा मग त्यांना जसं प्रॅक्टिकेबल योग्य आहे कोर्टाला त्या पद्धतीत ते प्रोनाउन्स करते जजमेंट. एकदाच किंवा जसं प्रॅक्टिकेबल आहे तसं. वेन द जजमेंट इज प्रोनाउन्स्ड ऑन सम फ्युचर डेज द कोर्ट शाल फिक्स डे फॉर दॅट पर्पज. आणि सपोज ते जर कोर्ट जजमेंट फ्युचर डेटला प्रोनाउन्स करणार असेल तर, तर कोर्ट शाल फिक्स डे. तर कोर्ट काय करेल, एक डे फिक्स करेल आणि त्या डेला काय करेल, हे जजमेंट प्रोनाउन्स करेल, निकाल देईल. ऑफ विच ड्यू नोटीस शाल बी गिव्हन टू पार्टीज ऑर देअर प्लीडर्स. आणि ते फ्युचर डेटला, कुठल्या डेटला देणार आहेत, त्या डेटची नोटीस ते कोर्ट त्या पार्टीजला किंवा त्यांच्या प्लीडरला दिलं जाईल. पार्टीजला किंवा त्यांच्या प्लीडरला. सपोज आज डेट असेल आणि आजच्या दिवशी कोर्ट काय करेल, ते जजमेंट प्रोनाउन्स करेल आजच, ऍट वन्स, म्हणजे आज एकदाच. आणि सपोज जर ते कोर्टाने जर फ्युचर डेट दिली असेल, तर ते काय करेल, त्या पार्टीजला किंवा प्लीडरला फ्युचर डेटची नोटीस देईल आणि त्या डेटला काय होईल, ते जजमेंट प्रोनाउन्स होईल. आणि ते जजमेंट कुठे प्रोनाउन्स होईल, ओपन कोर्टात. ओपन कोर्ट. Provided that where judgment is not pronounced at once, every endeavor shall make court to pronounce judgment within 30 days from date on which the hearing of case was concluded. की जजने इथं जज वरती एक बाइंडिंग टाकलेला आहे, एक बाइंडिंग रूल्स टाकलेला आहे. काय केलं पाहिजे, प्रोव्हाइडेड दॅट जजमेंट इज नॉट प्रोनाउन्स्ड ऍट वन्स. जजमेंट जर एकदाच प्रोनाउन्स केलं नसेल तर एव्हरी एंडेवर शॅल बी मेड बाय कोर्ट. की कोर्टाने सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, दॅट प्रोनाउन्स द जजमेंट विदिन 30 days. की 30 दिवसाच्या आत काय केलं पाहिजे, ते जजमेंट प्रोनाउन्स केलं पाहिजे, दिलं पाहिजे. फ्रॉम द
डेट ऑन विच हिअरिंग ऑफ अ केस वॉज कन्क्लुडेड, की ज्या दिवशी ते केसची हिअरिंग कन्क्लूड झालेली आहे, निर्णय झालेला आहे, निष्कर्षापर्यंत आलेले आहे, तर ते तिथून कन्क्लूड झालेल्या त्या केसच्या, त्या सूटच्या कन्क्लूड झालेल्या डेट पासून ते 30 दिवसाच्या आत जजमेंट प्रोनाऊन्स करणं हे जजवरती, कोर्टावरती बंधनकारक आहे. आणि तेवढं एंडेवर केलं पाहिजे त्यांनी, सर्वोपरी प्रयत्न केला पाहिजे. वेअर इट इज नॉट प्रॅक्टिकेबल ऑन अ ग्राउंड टू डू इन एक्सेप्शनल ऑर एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस. आता सपोज काही एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस आले किंवा एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस निर्माण झाले की जजेसला ऍट वन्स ते जजमेंट प्रोनाऊन्स करता येत नाहीये, अशा काही सर्टन एक्सेप्शन्स आल्या किंवा काही सर्कमस्टन्सेस निर्माण झाल्या, तर कोर्ट शाल फिक्स फ्युचर डे, की कोर्ट काय करेल, नेक्स्ट डेट देईल, फ्युचर डे, भविष्यात काही एखादा दिवस ठरवेल, नॉट बियॉन्ड 60 days फ्रॉम द डेट ऑन विच हिअरिंग ऑफ केस वॉज कन्क्लुडेड. परंतु ती जी काय डेट आहे फ्युचर डेट, ही डेट कधी नसली पाहिजे, 60 डेटच्या 60 दिवसापासून पुढे नसली पाहिजे. म्हणजे जिथून सपोज आज संपले असेल, कन्क्लुजन झालं असेल, आज हिअरिंग पूर्णपणे कन्क्लूड झाली, सर्व संपली, तर 60 दिवसापेक्षा जास्त कोर्टाने ते जजमेंट प्रोनाऊन्स करण्यासाठी वेळ घेतला नाही पाहिजे, म्हणजे 60 दिवसाच्या आत. हिअरिंग ऑफ अ केस कन्क्लुडेड अँड ड्यू नोटीस ऑफ डे, आणि त्या संदर्भातली त्या डेटची ड्यू नोटीस कोणाला दिली पाहिजे, त्या पार्टीसला दिली पाहिजे, त्या प्लीडरला दिली पाहिजे. नेक्स्ट रूल आहे, वेअर अ रिटर्न जजमेंट इज टू बी प्रोनाउन्स्ड, द रिटर्न जजमेंट प्रोनाउन्स केला असेल, रिटर्न जजमेंट इट शॅल बी सफिशियंट इफ फाइंडिंग ऑफ अ कोर्ट ऑन ईच इश्यू. ते जे काय जजमेंट आहे त्या जजमेंट मध्ये रिटर्न जजमेंट आहे, आता जे रिटर्न जजमेंट मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, इट शॅल बी सफिशियंट, पुरेसं असलं पाहिजे, इट शॅल बी सफिशियंट द फाइंडिंग ऑफ अ कोर्ट ऑन ईच इश्यूज. आपण लास्ट लेक्चरला जे इश्यूज पाहिले होते, सर्व गोष्टीवरती इश्यू काढले जातात, सर्व कॉन्ट्रावर्सीवरती, त्या सर्व इश्यूजच्या फाइंडिंग, निष्कर्ष तिथं काय दिले पाहिजे, निष्कर्ष सांगितले पाहिजे. ईच फाइंडिंग ऑफ अ कोर्ट ऑन ईच इश्यूज, प्रत्येक इश्यूवरती काय दिलं पाहिजे, फाइंडिंग दिलं पाहिजे, फाइंडिंग देणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे, इन ऑर्डर पास इन अ केस रीड आउट, आणि ती काय केलं पाहिजे, रीड आउट केलं पाहिजे, रीड आउट वाचून दाखवलं पाहिजे, रीड आउट, अँड इट शॅल नॉट नेसेसरी फॉर द कोर्ट टू रीड आउट होल जजमेंट. कोर्टाने ते पूर्णच्या पूर्ण जजमेंट वाचून दाखवणं हे गरजेचं नाहीये. त्यातले काही ऑपरेटिव्ह ऑर्डर्स असतात, त्या ऑपरेटिव्ह ऑर्डर जरी वाचून दाखवल्या, ऑपरेटिव्ह ऑर्डर्स ते तरी पण ते काय सफिशियंट आहे. नेक्स्ट आहे, द जजमेंट मे बी प्रोनाउन्स बाय डिक्टेशन इन ओपन कोर्ट. डिक्टेशन दिलं जातं आणि त्या प्रकारे ते जजमेंट काय केलं जातं, प्रोनाऊन्स केलं जातं. डिक्टेशन देतात, जजेस असतात आणि त्यांच्या शेजारी काय असतात, ते शॉर्ट हँड रायटर असतात, तर त्यांना डिक्टेशन दिलं जातं. त्याचप्रमाणे इथं काय केलं जातं, हे पण केलं जातं, डिक्टेशन देऊन त्यांना ते प्रोनाऊन्स केलं जातं. आणि ते जे काय राईट हँड शॉर्ट हँड रायटर असतात ते कसे असतात, स्पेशली एम्पॉवर्ड बाय हायकोर्ट इन दिस ह्या संदर्भात प्रोनाऊन्स करण्याच्या संदर्भात त्यांना काय दिलेले आहेत, पॉवर दिलेले. त्यामुळे हा जजेस काय करतात, शॉर्ट हँड जे बसलेले असतात त्यांना काय करतात, डिक्टेशन पण देतात आणि इकडे काय करतात, हे प्रोनाऊन्स पण करतात जजमेंट. त्यानंतर नेक्स्ट रूल आहे, रूल नंबर 2, पॉवर टू प्रोड्यूस जजमेंट रिटन बाय जजेस प्रीडेसेसॉर, पॉवर टू प्रोनाउन्स जजमेंट रिटन बाय जजेस प्रीडेसेसॉर. आता इथे सांगितलेलं आहे की जजमेंट काय करतोय, हे जज प्रोनाऊन्स करतात, सादर करतात किंवा सांगतात, देतात, प्रोनाऊन्स करतात. पॉवर ऑफ जजमेंट, जजेसची पॉवर आहे ते काय करतात, प्रोनाऊन्स करतात, परंतु ते जजमेंट आहे ते जजमेंट रिटर्न बाय, आणि ते जजमेंट ते स्वतःनी दिलेलं नाही, त्या जजेसनी दिलेलं नाहीये, तर ते कोणी दिले, जजेस प्रीडेसेसॉर, म्हणजे त्याच्या अगोदरचे जे जजेस होते त्यांनी ते जजमेंट दिलेलं आहे. जरी सपोज आज जजमेंट झाले, कन्क्लूड झाले हिअरिंग आणि जजमेंट पण दिले, परंतु प्रोनाऊन्स केलेलं नाहीये, सपोज प्रोनाऊन्स केलं नाही आणि दरम्यान ह्या जजेसची ट्रान्सफर झालेली आहे, ज्यांनी जे जजमेंट दिले त्यांची काय झालेली आहे, ट्रान्सफर झालेली आहे. मग आता जो नवीन येतो सक्सेसर, तो काय करेल, ते जजमेंट प्रोनाऊन्स करेल. जो सक्सेसर जज आलेले आहेत ते काय करतील, प्रोनाऊन्स करतील, परंतु ते त्यांनी स्वतः काय केलेलं आहे, दिलेलं आहे का नाही, तर त्यांनी ते कोणी दिलेलं आहे, त्यांच्या प्रीडिसेसॉरने, अगोदरच्या जजेसने दिलेलं आहे. हा रूल त्या संदर्भातच आहे. A judge shall pronounce a judgment written, not by pronounced by his
प्रीडेसेसॉर. एक तर ते रिटर्न केलेलं आहे प्रीडेसेसॉरने, परंतु हे काय करतात प्रोनाऊन्स करतात. रूल थर्ड, जजमेंट टू बी साइन. आता हे जजमेंट आहे, हे जजमेंट कसं असलं पाहिजे, टू बी साइन, त्याच्यावरती साइन असली पाहिजे. द जजमेंट शॅल बी डेटेड, एक तर ते डेटेड असले पाहिजे, डेट सो अँड सो डेट असली पाहिजे तिथे. त्याचबरोबर साइन, त्याबरोबर तिथे साइन पण असली पाहिजे. साइन साइन ऑफ जज इन ओपन कोर्ट ऍट द टाइम ऑफ प्रोनाउन्सिंग इट. जेव्हा ते प्रोनाउन्स करतात त्यावेळेस ते डेट पण असली पाहिजे, साइन पण असली पाहिजे. वेन वन्स साइन, एकदा का त्या जजेसने त्या जजमेंट वरती साइन केली, वेन वन्स साइन, एकदा का जजेसने त्या जजमेंट वरती साइन केली, शाल नॉट बी आफ्टरवर्ड अल्टर्ड. नंतर होऊन, एकदा साइन झाली नंतर होऊन तिथं अल्टरेशन होत नाहीये, बदल होत नाहीये. आफ्टरवर्ड बी नॉट आफ्टरवर्ड बी अल्टर्ड, परत होऊन अल्टरेशन होऊ शकत नाही. एकदा साइन झाली त्या जजमेंट मध्ये परत अल्टरेशन होत नाही. त्याचबरोबर ऍडेड टू, परत त्याला ऍड करता येत नाही, त्या जजमेंट मध्ये काही आणखी काही गोष्टी परत ऍड करता येत नाही साइन झाल्यानंतर. ऍज सेव्ह ऍज प्रोव्हाइडेड बाय सेक्शन 152 ऑर ऑन रिव्ह्यू. जसं 152 मध्ये सांगितले त्याच्यावरती परत रिव्ह्यू होईल, परंतु तिथं ऍड होत नाहीये, तिथं अल्टरेशन होत नाही. कधी, जेव्हा साइन झालं तेव्हा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जजमेंट ऑफ स्मॉल कॉज कोर्ट. आता काही स्मॉल कॉज कोर्ट आहेत, म्हणजे जे काही मेट्रोपॉलिटन सिटीज असतात तिथे स्मॉल कॉज कोर्ट असतात. आपण हायरार्की मध्ये पाहूया, पण इथं आता फक्त एवढं लक्षात घ्या की काही स्मॉल कॉज नावाचे कोर्ट पण असतात. पुणे जर शिवाजीनगर कोर्ट तुम्ही पाहिलं असेल तर तिथं पण स्मॉल कॉजची बिल्डिंग आहे, असं म्हणतात स्मॉल कॉज कोर्ट आहे. रेंटचे वगैरे मॅटर, रेंट कंट्रोल ऍक्ट, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट तुम्हाला आहे, त्या संदर्भातले जे काही मॅटर्स असतात ते स्मॉल कॉज कोर्टात तिथे चालतात. जजमेंट ऑफ judgment of a court of small cause need not contain more than the points for determination and the decision thereon. ही जे काय जजमेंट आहेत कोर्टाचे, हे स्मॉल कॉज कोर्टाचे, तिथं काय नीड नॉट कंटेन मोर दॅन पॉइंट्स. तिथं फक्त आणि फक्त तिथं काय पॉइंट्स फॉर डिटर्मिनेशन असतात, आणि ते नावातच आहे ते कसं आहे स्मॉल कॉज कोर्ट आहे, त्यामुळे तिथं काय पॉइंट्स फॉर डिटर्मिनेशन आहे. त्या जजमेंट मध्ये जे काय पॉइंट फॉर डिटर्मिनेशन आहेत ते तिथं फक्त ते एक्सप्लेन केले असतील तरी चालतंय. परंतु ते जर सिव्हिल सूट असेल तर तिथं काय असतात, इश्यूज असतात आणि ते प्रत्येक इश्यूचं फाइंडिंग असतं. इथलं फक्त या स्मॉल कॉज कोर्टातलं जे काय जजमेंट आहे ते जरा थोडंसं कसं असतं, तिथं पॉइंट फॉर डिटर्मिनेशन असतात आणि तेच पॉइंट फक्त काय केले जातात ते डिटर्माइन केले जातात. नेक्स्ट आहे जजमेंट ऑफ अदर कोर्ट्स. जजमेंट ऑफ अदर कोर्ट्स शॅल कंटेन जजमेंट ऑफ अदर कोर्ट्स. आता स्मॉल कॉजच्या नंतर दुसरे जे काय कोर्ट्स असतात आणि त्यांचं जजमेंट ते कसं असलं पाहिजे बा, जजमेंट ऑफ अदर कोर्ट, स्मॉल कोर्टचे कोर्ट सोडून दुसऱ्या कोर्टाचं जे जजमेंट आहे ते कसं आहे बा, जजमेंट ऑफ अदर कोर्ट शाल कंटेन्स कन्साइज स्टेटमेंट ऑफ केस. त्या जजमेंट मध्ये अदर कोर्टाचे जे जजमेंट आहे स्मॉल कॉज सोडून ते जे काय जजमेंट आहे ते कसं असलं पाहिजे, त्या जजमेंट मध्ये कंटेन कन्साइज थोडक्यात कन्साइज स्टेटमेंट ऑफ केस, थोडक्यात एक केस पण असते ती जी काय सिव्हिल सूट आहे त्या सिव्हिल संदर्भात कन्साइज फॉर्म मध्ये एकदम थोडक्यात वर्णन असतं त्याचं. पॉइंट फॉर डिटर्मिनेशन, त्यात पॉइंट फॉर डिटर्मिनेशन पण असतात. आता डिसिजन, त्याचबरोबर डिसिजन पण असतं आणि लास्टला असतं रिझन फॉर सच डिसिजन, आणि ते डिसिजन का दिलं गेलं त्याचे रिझनिंग असतात, त्याची कारण असतात. असं हे जजमेंट असतं, जजमेंट ऑफ अदर कोर्ट एक्सेप्ट त्या स्मॉल कॉज कोर्टाचे सोडून. नेक्स्ट पुढे आहे फिफ्थ रूल, कोर्ट टू स्टेट इट्स डिसिजन ऑन ईच इश्यू. कोर्ट आहे आणि कोर्ट जजमेंट देणार, या जजमेंट मध्ये कसं असलं पाहिजे पहा, द कोर्ट स्टेट, त्या कोर्टाने त्या जजेसने सांगितलं पाहिजे, स्टेट सांगितलं पाहिजे, इज डिसिजन, ते डिसिजन दिलं पाहिजे, निर्णय दिला पाहिजे ऑन ईच इश्यू, प्रत्येक इश्यू वरती. प्रत्येक इश्यू म्हणजे जे काही इश्यूज काढले होते आपण, इश्यूज फ्रेम कसे करायचे वगैरे ते ऑर्डर 14 प्रमाणे पाहिलं होतं. तर त्या ऑर्डर 14 प्रमाणे जेवढे जेवढे काही कॉन्ट्रोवर्सीज आहेत, जेवढे जेवढे काय राईट्स रिलीफ क्लेम केलेले आहेत प्लेंटिफने आणि त्याला डिफेंडंटने डिनाय केलेलं आहे, त्या संदर्भात काही जे काही इश्यूज केलेले आहेत त्या इश्यूच्या प्रत्येक इश्यूवरती डिसिजन देणं गरजेचं आहे, असा रूल 5 सांगतोय. कोर्ट स्टेट इट्स डिसिजन ऑन ईच इश्यूज, प्रत्येक इश्यूवरती डिसिजन देणं गरजेचं आहे. सपोज 5 इश्यू काढले असतील तर 5 इश्यूवरती डिसिजन देणं गरजेचं आहे. सपोज 6 काढले असतील, व्हॉट एव्हर मे बी, जेवढे इश्यूज काढलेत त्या सर्व इश्यूजचं डिसिजन देणं गरजेचं आहे. पुढे कोर्ट टू इन्फॉर्म पार्टीज, 5A तिथे ऍड झालेला आहे, इन्सर्ट झालेला आहे.
court to inform parties as to where an appeal lies in a case where parties are not represented by pleader. कोर्ट काय करू शकतं पहा, कोर्ट टू इन्फॉर्म पार्टीज, कोर्ट पार्टीजला इन्फॉर्म करू शकतं, इन्फॉर्म माहिती देऊ शकतं. ऍज टू वेअर अन अपील लाईज, की कुठल्या गोष्टीवरती तुम्ही अपील करू शकता. फॉर एक्झाम्पल एक जज आहेत आणि ते जज काय करतात, जजमेंट प्रोनाऊन्स करतात, जजमेंट सांगतायत आणि सपोज तिथं पार्टी आहे, फॉर एक्झाम्पल डिफेंडंट आहे आणि डिफेंडंटला प्लीडर नाहीये, तर इथं ते जजेस, ते कोर्ट काय म्हणेल त्या डिफेंडंटला की तू सो अँड सो डिसिजन वरती अपील करू शकतो असं त्याला सांगेल. प्लीडर असेल तर त्याच्या लॉयरला माहितच असेल, प्लीडरला ऍडव्होकेटला माहितच असेल, तर त्यामुळे त्यांनी काय करतील, कॉपी घेतील त्या जजमेंटची आणि त्याच्यावरती काय करतील, अपील करतील. परंतु तिथं जर प्लीडर नसेल त्या डिफेंडंटकडे किंवा कुठल्याही पार्टीकडे प्लीडर नसेल, तर ह्या जजेसवरती डायरेक्शन जजेसवरती बंधनकारक आहे की त्यांनी सांगायचं इन्फॉर्म पार्टीज, ते इन्फॉर्म करते, इन्फॉर्म पार्टीज ऍज टू वेअर अपील लाईज, आणि ते सांगतील की तू ह्या डिसिजन वरती अपील कर आणि कुठे अपील कर ते पण सांगतील. सो अँड सो फोरम कोर्टात, हायर कोर्टात, हायर अथॉरिटीकडे तू अपील करू शकतो असं सांगतील. वेअर पार्टीज आर नॉट रिप्रेझेंटेड बाय प्लीडर, जिथं जिथं त्या पार्टीजला काय झालेलं नाहीये, रिप्रेझेंट केलेलं नाही कुठल्याही प्लीडरने, त्या पार्टीजला हे जजेस काय करतील, सो अँड सो गोष्टीवरती तू अपील करू शकतो असं सांगतील. नेक्स्ट आहे कंटेंट ऑफ अ डिक्रीज. ऑर्डर 20 रूल 6 रूल प्रमाणे आहे कंटेंट ऑफ डिक्रीज. आता जजमेंट आणि डिक्री हे आपण डेफिनेशन क्लॉज मध्ये दोघांचंही डिफरन्शिएशन करणार आहे. डेफिनेशन क्लॉज आपण पाहिलेलं नाही बहुतेक आणखी. आपण जेव्हा क्लॉज 2 पाहू त्यावेळेस जजमेंट म्हणजे काय आणि डिक्री म्हणजे काय हे त्यावेळेस आपण डिटेल्स वर्णन करूया. फक्त इथे लक्षात घ्या आता की कंटेंट ऑफ डिक्री, आता आपण पाहिलं की कंटेंट ऑफ जजमेंट पाहिलं. जजमेंट म्हणजे निकाल आणि डिक्री म्हणजे हुकुमनामा. मराठीचा अर्थ जर घेतला तर जजमेंट म्हणजे निकाल असतो, जजमेंट निर्णय असतो, निर्णय. परंतु डिक्री म्हणजे त्याला मराठीत म्हणतात हुकुमनामा. म्हणजे हुकुमनामा हा ब्रॉड असतो, मोठा असतो, आणि जजमेंट हे फक्त तेवढं निर्णय असतो. हा तुझं पोझिशन, तुझा राईट मान्य केला नाही केला हे झालं निर्णय. परंतु मग त्या हुकुमनाम्यामध्ये सर्व तिथे डिटेल्स, व्हॅल्युएशन किती वगैरे वगैरे सर्व असतं त्या हुकुमनामामध्ये. आता हा रूल सांगतो 6 कंटेंट ऑफ डिक्री. ही डिक्री आहे आणि डिक्री मध्ये काय काय कंटेंट असले पाहिजे ह्याचा रूल सांगतो. द डिक्री शॅल अग्रीड विथ द जजमेंट. जसं जजमेंट असेल तसंच डिक्री असली पाहिजे, त्याचवरती डिक्री असली पाहिजे, त्याच प्रमाणात डिक्री असली पाहिजे. इट शॅल कंटेन नंबर ऑफ सूट. तसंच त्या डिक्रीमध्ये नंबर, त्या सूटचा काय नंबर आहे तो नंबर असला पाहिजे. त्याचबरोबर नेम अँड डिस्क्रिप्शन ऑफ पार्टीज. त्या पार्टीज, प्लेंटिफचं नाव, डिफेंडंटचं नाव, नेम ऑफ अ पार्टीज, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन, त्या पार्टीचं डिस्क्रिप्शन पण. प्लेंटिफ सो अँड सो राहतो, सो अँड सो त्याची सर्व्हिस आहे, पण डिफेंडंट इथे राहतो, त्याची सर्व्हिस सो अँड सो आहे. देअर रजिस्टर्ड ऍड्रेस, त्याचबरोबर त्याचे दोघांचे रजिस्टर्ड ऍड्रेस, प्लेंटिफचे डिफेंडंटचे. अँड पर्टिक्युलर्स ऑफ अ क्लेम, आणि जे काय क्लेम केलेला आहे त्या प्लेंटिफने तो पर्टिक्युलर्स ऑफ अ क्लेम पण असतो तिथं त्या डिक्रीमध्ये. पर्टिक्युलर्स ऑफ अ क्लेम अँड शॅल स्पेसिफाय क्लिअरली रिलीफ ग्रांटेड, आणि तिथं त्याला रिलीफ कुठला दिलेला आहे, कुठला रिलीफ त्याला ग्रांट केलेला आहे हा स्पेसिफायली तिथे सांगितला गेलेला असला पाहिजे त्या डिक्रीमध्ये. कुठला, सो अँड सो, स्पेसिफाय क्लिअरली द रिलीफ ग्रांटेड, त्याला रिलीफ कुठला दिलेला आहे तो पण रिलीफ तिथं काय केला पाहिजे, सांगितलं पाहिजे. ऑर अदर डिटर्मिनेशन, किंवा आणखीन काय डिटरमाइन केलेले पॉइंट्स असतील, काही फॅक्ट्स जर निर्णय दिलेले असतील ते पण तिथं असणं गरजेचं आहे. रूल सेकंड सांगतो, सब रूल सेकंड. द डिक्री शॅल ऑल्सो स्टेट अमाऊंट ऑफ कॉस्ट इनकर्ड इन सूट. की हा सूट इनकर्ड झाला किंवा दाखल केला किंवा तो पूर्ण प्रोसिड झाला तर त्याला ह्या सूटला किती खर्च आला, तर त्या खर्चासंदर्भात अमाऊंट ऑफ कॉस्ट हे पण त्या डिक्रीमध्ये, हुकुमनाम्यामध्ये सांगितलेलं असतं. अँड बाय हुम, आउट ऑफ व्हॉट प्रॉपर्टी अँड व्हॉट प्रोपोर्शन ऑफ सच कॉस्ट आर पेड. आणि तो कोण बिअर करेल आणि कशा प्रकारे बिअर करेल, म्हणजे कोण तो कॉस्ट सोसेल तो ते पण सांगितलेलं असतं. फॉर एक्झाम्पल प्लेंटिफ ही कॉस्ट सो अँड सो बिअर करेल, डिफेंडंट सो अँड सो कॉस्ट बिअर करेल, किंवा डिफेंडंटच्या ह्या प्रॉपर्टीतून, प्लेंटिफच्या ह्या प्रॉपर्टीतून ही कॉस्ट पे करण्यात यावी, हे असं तिथं त्या डिक्रीमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला असतो. त्यानंतर कोर्ट मे डायरेक्ट दॅट द कॉस्ट पेएबल ऑन अ पार्टी बाय अदर पार्टी शॅल बी सेट ऑफ अगेन्स्ट एनी सम.
आणि सपोज तिथं आपण सेट ऑफ सांगितला होता मागच्या लेक्चरला, त्याच्या मागच्या लेक्चरला, तर जर सपोज तिथं सेट ऑफचं ऍप्लिकेशन असेल तर मग सेट ऑफ किती रकमे करता असेल ते पण तिथं त्या डिक्रीमध्ये हुकुमनाम्यामध्ये सांगितलेलं असतं. द कोर्ट मे डायरेक्ट कॉस्ट पेएबल, मग ते सेट ऑफ करून किती पेएबल असणार आहे रक्कम ती पण तिथं सांगितली गेली असली पाहिजे. त्याचबरोबर विच ऍडमिटेड ऑर फाउंडेड ड्यू फॉर्म ऑफ फॉर्मर ऑर लेटर, कुठल्या गोष्टी त्या डिफेंडंटने ऍडमिट केलेल्या आहेत आणि कुठल्या गोष्टी डिफेंडंटने डिनाय केलेल्या आहेत हे पण त्या डिक्रीमध्ये स्पष्टपणे असतो. त्याच्यानंतर पुढे आहे प्रिपरेशन ऑफ डिग्री. आता ही डिग्री प्रिपेअर करण्यासाठी पहा, एव्हरी इंडेवर शॅल मेड टू इन्शुअर दॅट द डिग्री शुड ड्रॉन अप एक्सपिडिशियसली. ही जी काय एकदा जजमेंट झालं, ही जी काय हिअरिंग आहे, ही केस आहे, ही कन्क्लूड झाली, संपुष्टात आली, कन्क्लूड झाली, तर इथं एक्सपिडिशियसली म्हणजे जलद गतीने तात्काळ काय केलं पाहिजे, हे जी काय डिग्री आहे ती डिग्रीचं प्रिपरेशन करायची प्रोसेस आहे ती केली पाहिजे एक्सपिडिशियसली, जलद गतीने. इन केस विदिन अ 15 days, आणि इथं रूल प्रमाणे 15 दिवसाच्या आत सांगितलेलं आहे. 15 days फ्रॉम डेट ऑन विच जजमेंट इज प्रोनाउन्स, ही जजमेंट प्रोनाउन्स केल्यापासून 15 दिवसाच्या आत, जजमेंट प्रोनाउन्स केल्यापासून 15 दिवसाच्या आत डिग्री काय केलं करणं गरजेचं आहे, तिथं प्रिपेअर करणं गरजेचं आहे 15 दिवसाच्या आत. पुढे त्याचं कारण असं सांगितलेलं पहा, an appeal may be preferred against such decree without filing copy of a decree. जर अपील करायचं असेल तर ती डिग्रीची कॉपी आवश्यक असते, त्याच्यामुळे काय केलं पाहिजे 15 दिवसाच्या आत त्यांनी काय केलं पाहिजे, ह्या कोर्टाने तात्काळ एक्सपिडिशियसली काय केलं पाहिजे, ती डिग्री फॉर्म केली पाहिजे, मेक केली पाहिजे. हा पुढे सांगितलेलं आहे डिग्री अँड सच अ केस कॉपी मेड अवेलेबल टू पार्टी, आणि ती कॉपी आहे डिग्रीची ती अवेलेबल करणं गरजेचं आहे पार्टीजला. बट as soon as the decree is drawn the judgment shall cease. जसं काही डिग्री ड्रॉन झाली मग ते जजमेंट सीज होईल, कारण काय की जजमेंट हा डिग्रीचा एक पार्ट आहे, म्हणून जोपर्यंत डिग्री होत नाही तोपर्यंत जजमेंट आहे आपल्याकडे. आणि सपोज डिग्री एकदा तयार झाली, डिग्री एकदा बनवली गेली, मग हे जजमेंट काय होईल, सीज होईल. सीज CEASE, सीज टू हॅव इफेक्ट, की त्याचा अंमल काय होईल, सीज होईल. जजमेंटचा अंमल होईल तात्पुरता, जोपर्यंत डिग्री नाही तोपर्यंत जजमेंटचा अंमल होता. एकदा डिग्री पास झाली, डिग्री मेड झाली, जो काय अंमल होता जजमेंटचा तो काय होईल, सीज होईल. देन नेक्स्ट आहे 6B, कॉपीज ऑफ जजमेंट मेन टू बी मेड अवेलेबल. जजमेंटच्या कॉपीज काय करायच्या, अवेलेबल करायच्या. अवेलेबल, मेड अवेलेबल. Whether the judgment is pronounced, the copy of judgment shall be made available to the parties immediately after pronouncement of judgment for preparing an appeal. कारण का की एकदा का हे जजमेंट पास झालं असेल तर हे जजमेंट लेक्चरची कॉपी काय करायची, त्या पार्टीजला द्यायची, प्लेंटिफ असेल डिपेंडंट असेल. कारण का द्यायची जजमेंटची कॉपी, अवेलेबल का करायची त्यांना, कारण ते ज्याच्या अगेन्स्ट डिग्री पास झालेली आहे, ज्याच्या अगेन्स्ट सूट गेलेला आहे, तो पर्सन काय करेल, अपिलात जाईल. मग त्या अपिलात जाण्यासाठी हे जजमेंटची कॉपी आवश्यक आहे, म्हणून एक्सपिडिशियसली काय केलं पाहिजे, जजमेंटची कॉपी पण त्यांना दिली पाहिजे. देन नेक्स्ट आहे 7 रूल, डेट ऑफ अ डिग्री. डिग्री शाल बिअर डेट अँड डे ऑन विच जजमेंट वॉज प्रोनाउन्स. त्या डिग्री मध्ये काय असलं पाहिजे, डिग्री शाल बिअर डेट, त्या डिग्रीवरती डेट असली पाहिजे की ते जजमेंट कुठल्या तारखेला झालं, विच डेट जजमेंट वॉज प्रोनाउन्स, की ते जजमेंट कुठल्या डेटला प्रोनाउन्स झालेलं आहे याची तारीख पण असली पाहिजे. त्याचबरोबर when judge has satisfied himself that degree has been drawn up in accordance with the judgment, he shall be signed decree. आणि judges satisfied that, judges असे satisfied झाले जर that the decree has been drawn up accordance with judgment, की ह्या जजमेंट नुसार ही डिग्री तयार केलेली आहे, जजमेंट नुसार डिग्री तयार केलेली आहे, असं जेव्हा जजेस काय झाले, सॅटिस्फाईड झाले, त्यावेळेस जजेस काय करतील, तिथं ही शाल साइन, जजेस तिथं परत त्या डिग्रीवरती साइन करतील. का साइन करतील, कारण त्या जजमेंटच्याच अनुषंगाने ती डिग्री ड्रॉन केली आहे, तयार केलेली आहे, बनवलेली आहे. नेक्स्ट रूल 8, प्रोसिजर वेअर जज हॅज व्हॅकेटेड ऑफिस बिफोर साइनिंग डिग्री. आता इथं प्रोसिजर काय की एक जज आहे आणि जजनी काय केलेलं आहे, जज हॅज व्हॅकेट, त्यांचं ऑफिस आहे हे व्हॅकेट झालेलं आहे, ते रिकामं झालेलं आहे, व्हॅकेट ऑफिस बिफोर साइनिंग डिग्री. म्हणजे एक जज आहेत आणि जजेसनी काय केलेलं आहे, ती जी काय सूट आहे, ती काय केस आहे ही कन्क्लूड झालेली आहे, कन्क्लूड झाली. सपोज आज एक जज आहे आणि त्यांच्यासमोर काय झालेलं आहे, एक डिग्री केस आहे, ती केस कन्क्लूड झाली. त्यांनी उद्या सपोज काय केलं, नेक्स्ट डेला उद्या काय केलं,
त्यांनी जजमेंट प्रोनाऊन्स केलं, तात्काळ उद्याच प्रोनाऊन्स केलं, उद्या त्यांनी प्रोनाऊन्स केलं जजमेंट. परंतु आता त्यांनी डिक्री पास केलेले नाहीये. डिक्री पास न करता ते उद्या काय झालेलं आहे, सपोज ते जे काय जज आहेत ते जजचं ऑफिस आहे ते व्हॅकेट झालेलं आहे, फॉर एक्झाम्पल काय बदली वगैरे झाली असेल त्या जजेसची, मग इथं त्यांनी जजमेंट प्रोनाऊन्स केलेलं आहे परंतु डिक्री पास केलेली नाही. जजमेंट पास केले परंतु डिक्री केलेली नाहीये. मग आता त्यावेळेस हा रूल ऍप्लिकेबल होईल. वेअर जज हॅज व्हॅकेटेड ऑफिस, ते जजेसचं ऑफिस आहे ते व्हॅकेट झालेलं आहे आफ्टर प्रोनाऊन्सिंग जजमेंट, परंतु त्यांनी जजमेंट दिलेलं आहे, बट विदाउट साइनिंग डिग्री, परंतु डिग्री वरती साइन केलेली नाहीये. अ डिग्री ड्रॉन अप इन अकॉर्डन्स विथ सच जजमेंट, मग त्या जजमेंटच्या अनुषंगाने जजमेंट नुसार डिग्री तयार केली जाईल, ड्रॉन अप काढली जाईल. ड्रॉन अप सच जजमेंट मे बी साइन्ड बाय हिज सक्सेसर, मग आता त्या डिग्रीवरती त्याचे त्या प्रीडिसेसर आहेत, ते जज होते ज्यांनी प्रोनाऊन्स केलं होतं जजमेंट, त्याचे जे सक्सेसर आहेत म्हणजे त्यांच्या नंतर होऊन त्या पोस्ट वरती जे येतील पर्सन जज म्हणून, ते काय करते तिथं साइन करते. ऍट द कोर्ट हॅज सीज टू एक्झिस्ट बाय द जज इन एनी कोर्ट, सच कोर्ट वॉज सबऑर्डिनेट. आणि जे सक्सेसर असतील ते तिथं त्या डिग्रीवरती साइन करतील, असा रूल सांगतो 8. देन नेक्स्ट रूल नंबर 9, डिग्री फॉर रिकव्हरी ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. आता एक इमूवेबल प्रॉपर्टी आहे आणि त्या इमूवेबल प्रॉपर्टी संदर्भात काय झालेलं आहे, डिग्री पास झालेली आहे. सूट आहे आणि सूट कशा संदर्भात आहे, इमूवेबल प्रॉपर्टी संदर्भात आहे. आता इमूवेबल प्रॉपर्टी संदर्भात डिग्री पास केलेली आहे, मग ती डिग्री कशी असली पाहिजे, वेअर सब्जेक्ट मॅटर ऑफ सूट, की जो काय दावा आहे त्या दाव्याचा सब्जेक्ट मॅटर तो विषय आहे इमूवेबल प्रॉपर्टी, इमूवेबल प्रॉपर्टी आहे. डिग्री शॉल कंटेन डिस्क्रिप्शन ऑफ सच प्रॉपर्टी सफिशियंट टू आयडेंटिफाय द सेम, मग त्या डिग्रीमध्ये काय असलं पाहिजे, कंटेन डिस्क्रिप्शन ऑफ अ सच प्रॉपर्टी सफिशियंट, किती प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीचं जेवढं डिस्क्रिप्शन सफिशियंट पुरेसं असं डिस्क्रिप्शन त्या डिग्रीमध्ये असणं गरजेचं आहे, असा रूल 9 सांगतो. कारण ही जी काय डिग्री आहे ही कशा संदर्भात आहे, इमूवेबल प्रॉपर्टी संदर्भात आहे. इमूवेबल प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन सफिशियंटली त्या डिग्रीमध्ये करणं गरजेचं आहे. वेअर सच प्रॉपर्टी कॅन बी आयडेंटिफाईड, आणि त्या प्रॉपर्टीला आयडेंटिफाय करण्याजोगी ती प्रॉपर्टी डिस्क्राईब करण्यात आली पाहिजे त्या डिग्रीमध्ये. त्याचबरोबर बाय बाउंड्रीज, त्या बाउंड्रीज पण दिल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथं सपोज घर असेल तर उत्तरेला, पश्चिमेला, दक्षिणेला आणि पूर्वेला कोण कोण आहे अशा बाउंड्रीज पण तिथं त्या डिग्रीमध्ये सांगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नंबर ऑन रेकॉर्ड ऑफ सेटलमेंट ऑर सर्वे, आणि जे काय रेकॉर्ड्स आहेत, त्या रेकॉर्ड वरती पण काय असलं पाहिजे, फॉर एक्झाम्पल त्याचा सर्वे नंबर असेल, त्याचा सिटी सर्वे नंबर असेल, त्याचा गट नंबर असेल, ते गट नंबर, सिटी सर्वे नंबर, जे काय प्रॉपर्टीचा रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड पण तिथं त्या डिग्रीमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. कारण ती प्रॉपर्टी कशी आहे, इमूवेबल प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे ती सफिशियंटली तिथं ते ही झाली पाहिजे, आयडेंटिफाय काय झाली पाहिजे, त्याबरोबर त्याच्या बाउंड्री पण सांगितलं पाहिजे. देन नेक्स्ट आहे रूल 10 डिग्री फॉर डिलिव्हरी ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. आता जो सब्जेक्ट मॅटर आहे तो काय, इमूवेबल प्रॉपर्टी आहे, आणि इमूवेबल प्रॉपर्टी संदर्भात सूट आहे आणि त्या सूट संदर्भात काय झालेलं आहे, डिग्री प्रोनाऊन्स केलेली आहे. मग त्यावेळेस सूट फॉर मुएबल प्रॉपर्टी, आता जी प्रॉपर्टी आहे ती कशी आहे, मुएबल आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो अशी ती प्रॉपर्टी आहे. द डिग्री शॉल फॉर डिलिव्हरी ऑफ सच प्रॉपर्टी, मग त्याची काय होईल, डिग्री, त्या डिग्रीमध्ये डिलिव्हरी ऑफ प्रॉपर्टी, मग कोणी प्लेंटिफने डिपेंडेंटला द्यायची, डिपेंडेंट प्लेंटिफला जशी डिलिव्हरी करायची तशी ते सांगितलं जाईल त्या डिग्रीमध्ये. डिग्री शॉल ऑल्सो स्टेट अमाउंट ऑफ मनी टू बी पेड इन अल्टरनेटिव्ह ऑफ डिलिव्हरी कॅनॉट बी हॅड. आणि सपोज ती इमूवेबल प्रॉपर्टी आता काय झालेली आहे, डिस्ट्रॉय वगैरे झाले, सॉरी, जी मुएबल प्रॉपर्टी आहे ती काय झाली असेल, सपोज डिस्ट्रॉय वगैरे झाली असेल, मग त्याला अल्टरनेटिव्ह रिमेडी काय, तर जी काय अल्टरनेटिव्ह रिमेडी आहे ती पण तिथं काय केली पाहिजे, एक्सप्लेन केली पाहिजे, स्पेसिफाय केली पाहिजे, तिथं मेन्शन केली पाहिजे. नेक्स्ट आहे डिग्री मे डायरेक्ट पेमेंट बाय इन्स्टॉलमेंट. आता डिग्री झालेली आहे पास आणि त्या डिग्रीमध्ये सांगितलेलं आहे इन्स्टॉलमेंट, डिग्री मे डायरेक्ट पेमेंट बाय इन्स्टॉलमेंट. आता इथं सपोज आता एक सिव्हिल सूट धरा आणि त्या सिव्हिल सूट मध्ये काय झालेलं आहे, प्लेंटिफच्या बाजूने तो निकाल लागलेला आहे आणि प्लेंटिफला तो राईट त्याचा काय केलेला आहे, रिलीफ क्लेम काय केलेला आहे, मान्य केलेला आहे. डिग्री मान्य केलेला आहे आणि हा डिपेंडंटच्या आगेच तो काय झालेला आहे, सपोज तो सिव्हिल सूट काय झालेला आहे, त्याचं जजमेंट प्रोनाऊन्स केलेलं आहे कोर्टाने. आता ते डिग्री काढायची, मग आता त्या डिग्रीमध्ये असं सांगेल कोर्ट की त्या डिपेंडंटला असं सांगेल
डिक्री मे डायरेक्ट पेमेंट बाय इन्स्टॉलमेंट, तर ते पेमेंट कसं असेल इन्स्टॉलमेंटने पण तो डिपेंडंट करू शकतो, असं पण डायरेक्शन कोर्ट देऊ शकतं ह्या रूल 11 प्रमाणे. वेअर अँड सो फार ॲज डिक्री इज फॉर पेमेंट ऑफ मनी, पेमेंट फॉर मनी ह्या संदर्भात सूट होता, तो सूट प्लेंटिफच्या बाजूने निकाल लागलेला असतो. द कोर्ट मे फॉर सफिशियंट रिझन, कोर्ट काय करेल सफिशियंट रिझन असेल तिथं तर काय करेल पर्सनली ऑर बाय प्लीडर ऍट लास्ट हिअरिंग बिफोर जजमेंट, जजमेंटच्या पूर्वी काय करू शकेल अँड ऑर्डर दॅट पेमेंट ऑफ अमाऊंट डिक्रीड, जी काय डिग्री झालेली आहे त्याची पेमेंट संदर्भात जी काय डिग्री झालेली आहे ती जी काय पेमेंट आहे ती शॅल बी पोस्टपोन, ते पेमेंट काय करू शकेल कोर्ट बिफोर जजमेंट सांगितलंय काय करू शकेल पोस्टपोन पुढे ढकलू शकेल पोस्टपोन. त्याचबरोबर इट शॅल बी मेड इन्स्टॉलमेंट, किंवा तिथे इन्स्टॉलमेंट देतील त्या डिपेंडंटला इन्स्टॉलमेंटची पण सोय दिली जाईल. इन्स्टॉलमेंट विथ ऑर विदाउट इंटरेस्ट, एकतर त्या पेमेंटला एकतर इंटरेस्ट असेल किंवा विदाउट इंटरेस्ट असेल ऍज डीम फिट, जसं जजेसना योग्य वाटेल त्या प्रकारे इन्स्टॉलमेंट दिलं जाईल नाही दिलं जाईल, इंटरेस्ट दिला जाईल नाही दिला जाईल, असं जसं त्या जजेसला डीम फिट वाटेल त्या प्रकारे ते काय करतील डिक्री ड्रॉन अप करतील काढतील. त्याचबरोबर पुढे सांगितलेलं आहे नॉट विथस्टँडिंग टू कंटेन इन कॉन्ट्रॅक्ट अंडर विच मनी इज पेएबल, की त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जसं ठरलं होतं ते विचारात घ्यायचं नाही, कारण हे सपोज त्या कॉन्ट्रॅक्ट फीस झाल्यामुळेच हा सिव्हिल सूट झालेला आहे, परंतु जसं कॉन्ट्रॅक्ट मध्ये ठरलं होतं ते विचारात घ्यायचं नाही. आता कसं इन्स्टॉलमेंट दिलं जाईल, कसा इंटरेस्ट दिला जाईल, ते इन्स्टॉलमेंट दिलं जाईल का नाही दिलं जाईल हे फक्त विचारात घ्यायचं, कॉन्ट्रॅक्ट इथं विचारात घ्यायचा नाही डिक्री मध्ये. असा रूल 11 सांगतो. पुढे सांगितलेला आहे ऑर्डर आफ्टर डिक्री फॉर पेमेंट, आता ऑर्डर झालेली आहे परंतु कधी आफ्टर डिक्री पास झाली आता, परंतु आता सांगितलेलं आहे फॉर पेमेंट बाय इन्स्टॉलमेंट. ऑर्डर पास झाली काय सपोज 2 लाख द्यायचे, डिपेंडंटने प्लेंटिफला 2 लाख रुपये देणे अशी सपोज डिक्री झाली, परंतु डिक्री झाल्यानंतर एक ऑर्डर देऊ शकतं कशाची पेमेंट बाय इन्स्टॉलमेंट. आता सपोज इथं डिपेंडंट काय म्हणला माझ्याकडे आता 2 लाख रुपये काहीच नाहीये, मी ते देऊ शकत नाही, मग आता इथं जज काय करेल डिक्री जरी पास झाली असेल तरी इन्स्टॉलमेंटची ऑर्डर देऊ शकतो. इथं पाटे सांगितलं आफ्टर पासिंग एनी सच डिक्री ऑफ अ कोर्टाने जरी डिग्री पास केली असेल आफ्टर पासिंग सच डिग्री द कोर्ट ऑन ऍप्लिकेशन ऑफ जजमेंट डेप्टर. आता हा जो जजमेंट डेप्टर आहे म्हणजे ज्याच्या अगेन्स्ट हा निर्णय दिलेला आहे जजमेंट डेप्टर, तो काय करेल ऍप्लिकेशन करेल कोर्टाला, ऍप्लिकेशन विथ कन्सेंट ऑफ अ डिग्री होल्डर, आणि इथं डिग्री होल्डरची कन्सेंट घेईल, म्हणजे ज्याच्या बाजूने निकाल लागलेला आहे त्याची कन्सेंट घेईल. ऑर्डर दॅट द पेमेंट ऑफ अमाऊंट डिक्रीड, ही जी काय पेमेंट आहे त्या डिक्रीड मध्ये सांगितलेली ते पेमेंट शॅल बी पोस्टपोन, ही जी काय पेमेंट द्यायची आहे ते पेमेंट पोस्टपोन करण्यात यावं असे काय करेल एक ऍप्लिकेशन करेल. फॉर एक्झाम्पल कोर्टाने सांगितलं डिपेंडंटला तू उद्याचा डेट आहे सपोज 11 सप्टेंबरला तू प्लेंटिफला 5 लाख रुपये दे असं जर सपोज सांगितलं, तर इथं उद्या काय करेल हा डिपेंडंट जजमेंट डेप्टर काय करेल कोर्टात जी डिग्री होल्डरच्या संमती घेऊन कोर्टात एक असं ऍप्लिकेशन सादर करेल की जी मला उद्याची डेट दिली होती ती पोस्टपोन करण्यात यावी, मी त्याला 5 लाख रुपये दिले डिग्री प्रमाणे मी बंधनकारक आहे, परंतु मला उद्या देणं शक्य नाहीये, मला नेक्स्ट डेट द्यावी किंवा ते पोस्टपोन करण्यात यावं, जी काय ऑर्डर आहे ती ऑर्डर पोस्टपोन करण्यात यावी. शॅल बी मेड बाय इन्स्टॉलमेंट, किंवा ती जे काय मी 5 लाख रुपये देणार आहे ते 5 लाख रुपयाचं मला इन्स्टॉलमेंट बांधून देण्यात यावं, हप्ते देण्यात यावं. ऑफ सच टर्म ऍज अ पेमेंट ऑफ इंटरेस्ट, जसं जर पेमेंट ऑफ इंटरेस्ट असेल त्याप्रमाणे मला काय करावं ते इन्स्टॉलमेंट द्यावे, किंवा द अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी ऑफ जजमेंट डेप्टर, किंवा तो जजमेंट डेप्टर म्हणेल की माझी जी काय प्रॉपर्टी आहे ती अटॅचमेंट करण्यात यावी. ऑर टेकिंग सिक्युरिटी फ्रॉम हिम, किंवा त्यासाठी माझ्याकडून काही तुम्ही सिक्युरिटी घ्या. ऑर अदरवाइज ऍज थिंक फिट, जसं कोर्टाला थिंक फिट वाटेल तशा प्रकारे मी इन्स्टॉलमेंट देईल, माझी प्रॉपर्टीचं अटॅचमेंट करू शकतो, व्हॉट एव्हर मे बी, अशी तो काय करेल सिक्युरिटी देईल. कशा संदर्भात की ती डिक्रीड अमाऊंट आहे ती डिक्रीड अमाऊंट डिग्री होल्डरला हा जजमेंट डेप्टर देण्यासाठी तो काय करेल सर्व प्रयत्न करेल आणि काय करेल इन्स्टॉलमेंट मागून घेईल. असा रूल काय सांगतो रूल 11 सब रूल 2. देन रूल 12 रूल सांगतो पहा डिक्री फॉर पोजेशन अँड मेन्स प्रॉफिट. आता ही डिक्री आहे आणि ही डिक्री कशा संदर्भात आहे पोजेशन संदर्भात आहे, पोजेशन अँड मेन्स प्रॉफिट
किंवा मेन्स प्रॉफिट संदर्भात आहे. वेअर अ सूट फॉर द रिकव्हरी ऑफ पोझिशन ऑफ अ इमूवेबल प्रॉपर्टी और फॉर रेंट और मेन्स प्रॉफिट द कोर्ट मे पास डिक्री. आता ही जी काय सूट आहे, या सूट मध्ये काय इमूवेबल प्रॉपर्टी आहे, रेंट आहे किंवा मेन्स प्रॉफिट आहे. इमूवेबल प्रॉपर्टी आहे, रेंट साठी आहे किंवा मेन्स प्रॉफिट साठी आहे, 3 गोष्टी आहेत. तर याच्या संदर्भात कोर्ट आता डिग्री पास करणार आहे, हुकुमनामा पास करणार. मग तो हुकुमनामा कसा असेल पहा. फॉर द पोझिशन ऑफ प्रॉपर्टी, एक तर तो पोझिशन ऑफ प्रॉपर्टी म्हणजे पोझिशन देण्यात यावं. मग असं सांगेल जजमेंट डेप्टरने डिग्री होल्डरला सो अँड सो पोझिशन देण्यात यावं. मग तो जजमेंट डेप्टर काय करेल, त्याचं जे पोझिशन असेल ते पोझिशन कोणाला हँड ओव्हर करेल, डिग्री होल्डरला हँड ओव्हर करेल. सेकंड सांगितलेलं आहे फॉर द रेंट ऑन विच अकॉर्ड ऑफ द प्रॉपर्टी ड्युरिंग द पिरियड और प्रॉपर प्रायर टू इन्स्टिट्यूशन ऑफ सूट. जो काय रेंट अकॉर्ड झालेला आहे, रेंट सपोज रेंट संदर्भात असेल तर तो सूट दाखल करण्याच्या अगोदर पासून आणि दाखल केल्यापासून आणि डिक्री झाल्यापर्यंत जो काय रेंट आहे तो रेंट जजमेंट डेप्टरने डिक्री होल्डरला देण्यात आला, असं डायरेक्शन देईल. आणि पुढे असं सांगितलेलं आहे फॉर द मेन्स प्रॉफिट. आता सपोज तो सूट मेन्स प्रॉफिट साठी असेल तर डायरेक्टिंग अँड इन्क्वायरी ऍज अ मेन्स प्रॉफिट. मग ते एक तर डायरेक्शन देईल किंवा इन्क्वायरी करेल की मेन्स प्रॉफिट दरम्यान किती उत्पन्न होतं आणि किती उत्पन्न आलं असतं ह्या डिग्री होल्डरला, हे काय करेल कॅल्क्युलेट करेल आणि मग मेन्स प्रॉफिट काय करेल ह्या जजमेंट डेप्टरला द्यायला लावेल, कोणाला, डिग्री होल्डर. त्याचबरोबर पुढे सांगितलेलं आहे द डिलिव्हरी ऑफ पोझिशन टू द डिग्री होल्डर. तात्काळ लगेच सांगेल की डिग्री जजमेंट डेप्टरला की तू डिग्री होल्डरला पोझिशन दे, किंवा रिलिंग्विश द पोझिशन ऑफ जजमेंट डेप्टर विथ द नोटीस टू द डिग्री होल्डर थ्रू द कोर्ट. किंवा काय करेल की जी काय पोझिशन आहे जजमेंट डेप्टरचं ते पोझिशन काय करण्यात यावं, सोडून देण्यात यावं लगेच, आणि ते पोझिशन कोणाला देण्यात यावं, डिग्री होल्डरला. म्हणजे जजमेंट डेप्टरने त्याचं पोझिशन रिलिंग्विश सोडून देण्यात यावं. आणि ते कसं असलं पाहिजे, थ्रू द कोर्ट, कोर्टा थ्रू. फॉर एक्झाम्पल कधी कधी काय असतं बा, पोझिशन देण्याच्या संदर्भात जर एखादा इश्यू हारायचा असेल ना, तर हा जजमेंट डेप्टर आहे म्हणजे ज्याच्या अगेन्स्ट निकाल झालेला आहे तो सहजासहजी पोझिशन देत नाही. म्हणून कधी कधी हा डिग्री होल्डर काय करतो, कोर्टाची मदत घेतो. कोर्ट काय करतो, पोलीस प्रोटेक्शन पण देतात तशा वेळेस, आणि काय करतात ते जे काय पोझिशन आहे जजमेंट डेप्टरच्या पोझिशन मधलं, ते जे प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी कोणाला दिली जाते, डिग्री होल्डरला दिली जाते. त्याचबरोबर पुढे सांगितलेलं आहे द एक्सपायरेशन ऑफ 3 years फ्रॉम द डेट ऑफ द डिग्री. ही डिग्री पास झाल्यापासून 3 वर्षाच्या आत ह्या जजमेंट डेप्टरने डिग्री होल्डरला पोझिशन देणं गरजेचं आहे. असं पण कधी कधी ऑर्डर केली जाते. वेअर फर्स्ट विच एव्हर इव्हेंट फर्स्ट ऑकर. आणि कुठलाही इव्हेंट दोन्हीपैकी जो अगोदर होईल, आता वरी 2 सांगितल्याप्रमाणे जो अगोदर ऑकर होईल त्याप्रमाणे जजमेंट डेप्टर डिग्री होल्डरला पोझिशन हँड ओव्हर करतील. पुढे डिग्री फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट फॉर सेल ऑर लीज ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. आता ही डिग्री आहे आणि ही डिग्री कशा संदर्भात आहे, स्पेसिफिक परफॉर्मन्स संदर्भात आहे. स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट त्या संदर्भात आहे. आणि तिथे सांगितलेलं आहे सेल आहे किंवा लीज आहे, लीज ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. ते प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टी लीज केलेलं आहे, जे तुम्ही प्रॉपर्टी ऍक्ट ट्रान्सफर ऑफ टीपी ऍक्ट मध्ये पाहिलेलं आहे लीज, किंवा त्याचं काय केलेलं आहे, सेल केलेलं आहे. आणि ह्या सेल संदर्भात किंवा लीज संदर्भात एक डिग्री पास करायची, आणि तो सूट कसा आहे, स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. तर त्या संदर्भात डिग्री कशी असेल ते आपण थांबूया. आपण 1 मिनिट राहिलंय. आपण इथं आलेलो आहे, रूल 12 पर्यंत आलेलो आहे. इथं उद्या आपण नेक्स्ट डेला कंटिन्यू करू. 1 मिनिट राहिलेलं, हे काय होणार नाही आता 1 मिनिटात. Sir, you are on mute.